मुंबईतील पेटंट कार्यालयावरून वाद पेटण्याची चिन्ह आहेत। हे कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। त्याला उत्तर म्हणून कार्यालय नव्हे फक्त शासकीय आणि वित्त विभाग दिल्लीला जात असल्याचं उत्तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलंय। आणि विभाग का हलवला याचीही कारणं त्यांनी दिली आहेत। वडाळ्यात पेटंट डिझाइन आणि ट्रेडमार्कचं मुख्य कार्यालय आहे आणि याच कार्यालयावरून आदित्य ठाकरे आणि पियुष गोयल यांच्यात ट्विटर वॉर रंगलाय। पेटंट डिझाइन ट्रेडमार्क नियंत्रक जनरलचं म्हणजे CGPDTM वडाळा अँटॉप हिल इथलं कार्यालय मुंबईतून दिल्लीत का हलवण्यात येत आहे असा सवाल आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये केला। मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती चुकीचं कृत्य केलंय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पियुष गोयलांवर टीका केली आहे। भाजप आपल्या कृतीतून मुंबईचा अपमान करतोय आणि नंतर जखमांवर मीठ चोळतोय। वडाळा इथले मुख्यालय हलवण्याची गरज आहे का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। तर याला पियुष गोयल यांनी उत्तर दिलंय, तुमचा आक्रमकपणा स्वाभाविक पण अर्धवट माहितीच्या आधारावर अतिउत्साही आक्रमकपणामुळे महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला नाकारलं। पेटंटचं कार्यालय मुंबईतच, केवळ प्रशासन वित्त विभागाचं कार्यालय दिल्लीत असेल। प्रशासन वित्त विभाग दिल्लीत का असेल याची वेगवेगळी कारणं आहेत। 2014 पासून पेटंट परिसंस्था भरभराटीला। 2014 पासून वार्षिक अहवालानुसार पेटंटच्या संख्येत दुप्पट वाढ, मंजूर केलेल्या पेटंटच्या संख्येत 17 पट वाढ। ट्रेडमार्क नोंदणीमध्ये 6 पट वाढ आणि नोंदणीकृत डिझाईनमध्ये 4 पटपेक्षा जास्त वाढ झाली आहे।